नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। मॅक्स मंथन डेली न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आहोत पिंपरी चिंचवडमध्ये, जिथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून प्रशासनावर आणि ठेकेदारांवर कार्यकर्त्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे। आज 15 मे 2025 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाच्या ठिकाणी एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत महापालिकेचे उपअभियंता बाळासाहेब शेट्टे, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे, ठेकेदार निलय बडोदेकर, आर्किटेक्ट तुषार पाटील यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मुळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्या शेजारी सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची आणि स्मारकाचं सुशोभीकरण करण्याची योजना आहे। यासाठी फेब्रुवारी 2021 मध्ये निविदा काढण्यात आली होती। मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज मे 2025 उजाडला तरी या स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाही। कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे आरोप केला आहे की हे काम 3 वर्षांसाठी दिलं होतं, पण प्रशासनाची आणि ठेकेदारांची हलगर्जी असल्यामुळेच आजही हे काम रखडलं आहे। या दिरंगाईच्या विरोधात ओबीसी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष भाई विशाल जाधव यांनी 2 महिन्यांपूर्वी उपोषणाचा मार्गही स्वीकारला होता। त्यावेळी महापालिकेच्या मुख्य शहर अभियंत्यांनी 31 जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं। आजच्या बैठकीचा उद्देश याच आश्वासनाची आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेणं हा होता। ओबीसी संघर्ष समिती आणि शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्मारकाची पाहणी केली आणि त्यानंतर माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे यांनी स्पष्टपणे सांगितलं की कामाची गती अजूनही खूप कमी आहे। ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे यांनी तर कामात होत असलेल्या ढिलाईकडे थेट बोट दाखवलं। यावेळी आणखी काही गंभीर मुद्दे समोर आले। ॲडव्होकेट विद्या शिंदे यांनी स्मारकावर सुरक्षा रक्षक नसल्याचं निदर्शनास आणलं, तर शंकर लोंढे यांनी स्मारकात बांधकामाला अडथळा आणणाऱ्या झाडांबाबत वृक्ष प्राधिकरण विभागाला जाब विचारला। भाई विशाल जाधव स्वतः गेल्या 2 महिन्यांपासून या कामाचा रोजच्या रोज आढावा घेत आहेत। या बैठकीच्या अखेरीस पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी उपस्थितांसमोर 31 जुलैपर्यंत हे काम निश्चित पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली आहे। आता हे आश्वासन किती खरं ठरतं आणि रखडलेलं स्मारक कधी पूर्ण होतं, याकडे पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष लागून राहिलं आहे। या बैठकीला संतोष माळी समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। मॅक्स मंथन डेली न्यूज या स्मारकाच्या कामावर नियमित लक्ष ठेवून आहे। अधिक माहितीसाठी आमच्यासोबत राहा। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।